नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, मागील 12 भागांपासून आपण सायबर क्राईम, सायबर कायदा, सुरक्षा या विषयावर सखोल अशी चर्चा इथे आयोजित केलेली आहे. आपण या सगळ्या विषयाचा लाभ घेतलेला आहे. मागील 12 भागांमध्ये आपल्याला आम्ही जी माहिती पुरवली आपल्याला कशी वाटली आपण आम्हाला नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघत आहोत, कारण यावरच आमचा उत्साह आणि आणखी काही नवीन देण्याची आमची जी प्रेरणा आहे, आम्हाला जो उत्साह मिळतो तो अवलंबून असतो. आजचा जो आपला भाग आहे तो देखील सायबर क्षेत्राचा आणि याविषयी माहिती घेण्याचा भाग आहे. परंतु आमच्या सायबर क्राईम, कायदा आणि सुरक्षा या शृंखलेतला हा आजचा आपला शेवटचा भाग आहे. या भागामध्ये देखील आम्ही सायबर क्षेत्राच्या संबंधित एक वेगळा आयाम घेऊन आलेलो आहोत. एक वेगळ्या बाजूचा, एक वेगळ्या भागाचा आम्ही आपल्याला परिचय करून देणार आहोत आणि तो विषय आहे सायबर समाज, नियम व कायदा. खरं तर माणसाची जी उत्क्रांती आहे तो जर आतापर्यंतच्या उत्क्रांतीचा प्रवास आपण बघितला तर समाजामध्ये एकत्र समूहाने राहणारा जो हा माणूस आहे त्याचा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये समाजामध्ये बदल झालेले आहेत आणि हा समूह नियंत्रित करण्यासाठी मग त्याला नियम, कायदे यांची गरज भासू लागलेली आहे. अगदी सुरुवातीच्या काळात धर्माच्या नावाखाली किंवा पाप पुण्याच्या नावाखाली त्याला नियंत्रित केल्या जाऊ लागलं होतं आणि त्यानंतर जसा जसा काळ बदलला तसा तसा नियम आणि कायद्यांची आवश्यकता भासू लागली. आज जर आपण एकंदरीत समाजाचा विचार केला तर आज समाजामध्ये अनेक बदल घडलेले आहेत आणि त्यातला आणखी एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे सायबर क्षेत्र. या सायबर क्षेत्राचा आपल्या समाजावर काय परिणाम होत आहे, येऊन घातलेल्या पुढच्या काळामध्ये हा समाज कशा पद्धतीने बदलणार आहे, या सगळ्याविषयी आज आपल्याला या भागातनं चर्चा करायची आहे. नेहमीप्रमाणेच या विषयावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे ॲडव्होकेट प्रशांत माळी, जे सायबर कायदा, सायबर सुरक्षा यातले तज्ज्ञ आहेत आणि भारतातले ते नामवंत असे तज्ज्ञ आहेत. मुंबई हायकोर्टाचे ते वकील आहेत. त्यांनी या विषयाच्या संदर्भात अनेक लिखाण केलेलं आहे. अनेक व्याख्यानांच्या माध्यमातून ते या विषयाच्या संदर्भामध्ये प्रचार आणि प्रसार करत असतात. आपण त्यांच्याकडनं आजच्या या शेवटच्या भागामध्ये माहिती घेणार आहोत. तेव्हा कार्यक्रमाला अगदी लवकर सुरुवात करते, पण तत्पूर्वी प्रेक्षक हो आपल्याला एक सूचना द्यायची आहे. आमचा हा जो कार्यक्रम आहे याचं जे पुनःप्रक्षेपण आहे हे दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता होणार आहे. तेव्हा या पुनःप्रक्षेपणाचा देखील आपण नक्की लाभ उठवावा. तेव्हा आता कार्यक्रमाला चटकन सुरुवात करते. सर, सखी सह्याद्रीमध्ये मी मनापासून आपलं स्वागत करते. मागील 12 भागांपासून आपण आम्हाला सायबर क्षेत्राच्या संदर्भामध्ये इतकं छान डिटेल असे सगळी माहिती पुरवलेली आहे. आजचा आणखी वेगळा विषय आहे सर. खरं सांगायचं तर आतापर्यंतच्या या 12 भागांचा एक सारांश म्हणता येऊ शकतो आणि ह्या सगळ्या सायबर क्षेत्राचा आमच्यावर काय परिणाम होतोय हे सगळं आजच्या भागातनं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा या विषयाला सुरुवात करतानाच अगदी सर्वप्रथम मला विचारावंसं वाटतं की नेमका सायबर समाज म्हणजे काय सर, आणि या शब्दाची निर्मिती नेमकी केव्हा झाली, कधी याची सुरुवात झाली? बघा, सायबर समाज म्हणजे आज तुम्ही बघितलात की माणूस हा सध्या 2 टप्प्यात जगतोय. एक तर त्याचा हाडामासांचा असलेला लोकांशी संबंध व तो समाज, व दुसरा त्याचा जो सायबर म्हणजे इंटरनेटवरती त्याची वागणूक, त्याचे जे नाती गोती, त्याची लोकांशी असणारं इंटरॅक्शन, राग द्वेष, त्याच्या भावनांचा उद्रेक जो तिकडे होतोय तो त्याला आपण सायबर समाज असं म्हणतो. मग तो मोबाईलच्या माध्यमातून हाताळला जातो किंवा कम्प्युटर, संगणक, लॅपटॉपच्या माध्यमातून हाताळला जातो. सायबर समाज हा शब्द 1994 साली कॉइन झाला होता. आपल्याकडे सायबर सोसायटी नावाचं एक पुस्तक होतं. 1994 साली ते पब्लिश झालं होतं आणि आता ह्या घडीला 2013-14 मध्ये
सायबर सोसायटी 2.0 म्हणजे त्याचं दुसरं व्हर्जन पण आवृत्ती मार्केटमध्ये आली आणि हे फॉरेन ऑथर आहेत ह्याच्यामध्ये. म्हणजे त्याची जी 1994 ते हा जो 2014 म्हणजे 10 वर्षांचा जो कालांतर आहे त्यामध्ये उथल पथल बदल, नियम बदलले, त्याच्यामधली जी लोकांमध्ये जो वावर आहे लोकांचा तो बदलला, कसं भाषा आहे ती बदलली. खरंच तुम्ही भाषेचा मुद्दा काढलात सर. कारण आज सगळी पिढी आजची जी आहे ती ह्या सायबर क्षेत्रावर विसंबून आहे, त्याच्याच माध्यमातून संवाद साधत आहे. त्यामुळे भाषा हा महत्त्वाचा मुद्दा आहे मला वाटतं. तर आज या सायबर क्षेत्रामुळे संपूर्ण समाजाची जी बोलण्याची पद्धत आहे, भाषा आहे, तीच बदलून गेली की काय असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. तर ह्या सायबर क्षेत्राची भाषा मला जाणून घ्यायला आवडेल सर. नेमकी काय आहे ही भाषा, बदलली आहे का? आपण जरा त्यावर सविस्तर खुलासा करू शकता? बघा, आता सायबर क्षेत्रातली भाषा जी आहे ती आता आपण तिथे मुखाने बोलत नसल्या कारणाने आणि आपण टायपिंगच्या माध्यमातून म्हणजे आपल्या बोटांच्या माध्यमांना तिकडे बोलत असतो सारखं. आपण जेव्हा सायबर समाजामध्ये जेव्हा आपला संवाद साधतो तेव्हा तो मुखाने नसून आपल्या बोटाने असतो. तर आपल्या बोटांना जास्त कष्ट न करावं लागो आणि माझा जो रिस्पॉन्स आहे तो किती लवकर होईल याच्यामध्ये प्रत्येक सायबर समाजामध्ये वावरणाऱ्या नेटिझन्सचा हा उद्देश असतो. त्याच्यामुळे तो काय करतो, त्याच्यामध्ये खूप शॉर्टकट शोधले त्याने याच्यामध्ये. तर ते बोलताना पण शॉर्टकटच्या माध्यमातून बोलतात किंवा स्माइलीच्या माध्यमातून बोलतात किंवा आता जर तुम्ही बघितलात तर ते चित्राच्या माध्यमातून बोलतात. ते आधीच एक चित्र बनवलेलं असतं, त्याच्यामध्ये काही त्यांचे विचार लिहिलेले असतात आणि ते विचार ते त्या माध्यमातून आपल्याला सायबरच्या माध्यमातून आपल्याला आसार प्रसार करतात आणि त्या माध्यमातून आपण ती समजावं अशी अपेक्षा असते. सायंटिस्ट लोकांनी तर परदेशामध्ये त्यांची ही संकल्पना चालली आहे की आपण एक असं स्माइली बनवावी की समजा परदेशात कोणतरी त्याची एनर्जी डाऊन झालेली आहे आणि त्याला मी इकडनं मुंबईवरनं एक स्माइली पाठवली तिकडे परदेशामध्ये आणि ती स्माइली बघूनच त्याला एनर्जी येईल, म्हणजे त्याला डोपामाइनचा एक मोठा शॉट मिळेल, अशी इतपत त्यांचा रिसर्च चाललेला आहे. खरं आहे सर. म्हणजे ती भाषा पण शॉर्टकटमध्ये आलेली आहे, फार सविस्तर न लिहिता त्याला एक छोट्याशा काहीतरी सांकेतिक शब्दामध्ये किंवा सांकेतिक चित्रामध्ये तुम्ही बरंच काही बोलून जाता असं म्हणायला हरकत नाहीये. आपल्याला प्रेक्षकांकडनं काही प्रश्न आलेले आहेत, त्यातला पहिला प्रश्न काय जरा बघूयात तो. सर, माझा प्रश्न असा होता की नेटिझन्स म्हणजे काय आणि त्यांचे काही हक्क असतात का? नेटिझन्स म्हणजे काय आणि त्यांचे काय वेगळे हक्क आहेत? म्हणजे आता यांचे पण हक्क कायदे हे येऊ लागलेले आहेत ना, त्यामुळे त्यांचा हक्क काय आहे? बघा, नेटिझन्स म्हणजे जे सिटीजन्स इंटरनेटचा वापर करतात आणि त्यांचा जो तिथे वावर असतो त्यांचा आणि त्याच्यामध्ये जे काही ते संवाद किंवा नातीगोती त्यांची इकडे तयार होतात त्याच्यामध्ये त्यांचे काय हक्क असतात, राईट्स काय असतात त्यांच्यामध्ये. तर मी असं सांगू इच्छितो की भारतात आपल्या संविधानामध्ये नेटिझन हा शब्द किंवा आपल्या कायद्यामध्ये नेटिझन हा शब्द कुठेच डिफाईन केले गेलेला नाही आहे. पण मी आश्वस्त आहे की पुढे मागे जाऊन जेव्हा आता आपण वेगवेगळे राजनैतिक रंग बघतोय, पुढे मागे जाऊन हा नेटिझन हा शब्द कुठेतरी आखला जाईल. नेटिझन म्हणजे जे तुमचे राईट्स, तुमच्या ड्युटीज किंवा तुमचा व्यवहार जो तुम्ही इंटरनेटवरनं करता आणि तेव्हा तुमचे ड्वेल रूप असतील. एक तर तुम्ही नेटवरती तुमचं जे रूप असणार ते आणि तुम्ही वास्तविक ह्याच्यात रूप असणार ते. तर आज घडीला आपल्या देशात नाही आहेत, पण युरोपमधल्या काही देशांमध्ये ह्या नेटिझन्सचे राईट, इंटरनेट हा फंडामेंटल राईट आहे वगैरे वगैरे असं काही काही तिकडे आपल्याला प्रेसिडेंट्स मिळतात. अच्छा, म्हणजे सर मग राईट्सचं जर आपण बोलतो आहोत तर मग नियम हा आलेच, बरोबर. तर मग सायबर क्षेत्रातले काही वेगळे नियम आहेत का? आणि मग ते जर नियम असतील तर जगभरामध्ये ते सारखे आहेत का? कारण शेवटी सायबर क्षेत्र म्हटलं ना सर की त्याला एखाद्या समाजामध्ये किंवा एखाद्या देशाच्या सीमारेषा नाहीये, त्याला कुठली सीमारेषाच नाहीये, ती कोणीही कसंही वापरू शकतं. तर हे जे सायबर क्षेत्र आहे ह्याचे काही नियम आहेत का? ते जगभरामध्ये सारखे आहेत का? याविषयी काय माहिती देऊ शकतो? आता हे जे आपलं सायबर क्षेत्र जे उदयाला आल्यामुळे त्याच्यामधले त्याचे प्रॉब्लेम्स, त्याच्यामधलं त्याचे जे कल्चरल प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला निगडीत झालेले आहेत. पण जर तुम्ही बघाल तर जगभरचे जे ह्यांची वागणूक असते, ह्यांची भाषा असते ती वेगवेगळी असते. आजही जरी हे इंटरनेट मी दर वेळेला सांगत आलो की एक छोटं विलेज झालं आहे, छोटं खेडं बनलं आहे, तरी ह्यांच्यामधले जे काही नियम आहेत ते प्रत्येक जेव्हा आपण भाषा म्हणतो ती वेगळी होऊन जाते.
पण जे वागण्याचे काही नियम असतात, जसं की जर तुम्हाला कोणाला हॅरेस करतायत तर ते नियम सारखेच राहतात, जर तुम्ही कोणावर प्रेम व्यक्त करतात तर ते नियम सारखेच राहतात. पण कायदा असा जो सर्वव्यापी असावा, जो सगळ्या कंट्रीजला मिळून अशी काही ट्रीटी असावी, ती ट्रीटी आज घडीला नाही आहे. माझा जो PhDचा विषय आहे त्याच्यामध्ये मी तो सायबर वॉरफेअर आणि इंटरनॅशनल सायबर लॉ याच्यामध्ये एक फ्रेमवर्क बनवण्याचा प्रयत्न करतोय मी, जो अशी ट्रीटी असेल जी पूर्ण जगाला मान्य होईल आणि आपण ह्या ट्रीटीद्वारे कधी काही सायबर गुन्हे घडले कुठल्याही देशामध्ये किंवा काही समाज असा उठाव केला वगैरे वगैरे, तर त्याच्यामध्ये कसा तो आपण कायदा हाताळता येईल जो पूर्ण जगाला मान्य असेल. पण आज घडीला तो नाही आहे. युरोपियन देशामध्ये युरोपियन लोकांसाठी आहे, असे तुटक जिकडे तिकडे ट्रीटीज आहेत, पण अशी सर्वमान्य असं काही सध्या नाही आहे. अच्छा, आणि ते कुठे लेखी स्वरूपात पण नमूद केलेलं नाहीच आहे, म्हणजे कुठेच नाहीये. मग सर हाच प्रश्न मुळात मनात येतो की एवढ्या सगळ्या जगभरातली मंडळी जेव्हा सायबर क्षेत्राचा वापर करत आहे, म्हणजे आपण जे असं म्हणतो की ही देशाचा नियम आहे, ह्या देशाचे कायदे आहेत, तसा ह्याला कुठला कायदा नियम राष्ट्रीय नाही, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा नाही, आणि मुळात हाच जो मुद्दा आहे तो या संदर्भातले क्राईम वाढण्यासाठी कारणीभूत ठरलाय असं वाटत नाही का आपल्याला? आणि जर तो ठरला असेल तर नवनवीन जे या क्षेत्राच्या माध्यमातून लोक हाताळत आहेत किंवा त्याचा उपयोग करून घेत आहेत, तर त्याला आळा घालण्यासाठी आधी नियम करणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटत नाही का? म्हणजे आपण सायबर क्षेत्र वापरतोय, संगणकाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करतो आहे, अगदी खाजगी सरकारी सगळ्या क्षेत्रामध्ये. तर हा प्रायव्हेट वापर करत असताना त्याला कुठले नियम नाहीत, कुठलंच बंधन नाही आहे, तर हे जे अवास्तव वाढत चाललेलं स्वरूप आहे त्याला आळा घालण्यासाठी काय असायला हवं असं आपल्याला वाटतं? बघा, तुम्ही जे राष्ट्रीय म्हणालाल तर आपले राष्ट्रीय कायदा आहे आपल्याकडे. बरं. आंतरराष्ट्रीय जी ट्रीटी असते, जे सर्व जन मान्य असतं, ते सध्या तितकं नाहीये. आपण सिग्नेटरीज नाही आहोत त्याच्यामध्ये. अच्छा. आता काय झालं की हा जो सायबर समाजाची जी रचना झाली ती विधिलिखित नव्हती. अच्छा. ती आपल्याकडे टेक्नॉलॉजी आली आणि ही मानव रचित होती पूर्णपणे, आणि ती वाढत गेली आणि ती इतकी आता वाढली आहे की ती जे त्याच्यामध्ये वावर करतायत त्यांचा कंट्रोल त्याच्यावरती नाही राहिलाय असं लोकांना वाटू लागलंय. तर वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स ह्याच्यामुळे आले, त्याच्यामुळे ही जी वाढलंय ते ह्याच्यामुळे वाढलंय. तर नियम काय असू शकतात? तर नियम ह्यामध्ये वापरणाऱ्या लोकांनीच तय करायचे. जो समाज आहे ह्याच्यामध्ये त्यानेच, हे जो समाज ह्याच्यामध्ये जे काही इंटरनेट वापर करतो त्या लोकांनीच ह्याला तय करणं गरजेचं आहे. आणि हे जसं जसं वाढत जाईल, हे इंटरनेटचं जे माध्यम जसं जसं वाढत जाईल तसं तसं ह्याच्यामध्ये थोडे रूल्स येत जातील. आता जगभर ह्याच्यावरती रिसर्च चाललाय, स्कॉलर्स लोक याच्यावर रिसर्च करतायत, राजनीतिक लोक याच्यावर रिसर्च करतायत, कारण हे राजनीतीमध्ये पण आडत चाललंय. त्याच्यामुळे जसं जसं हे वाढत जाईल तसं तसं ह्याच्यामधले नियम बनत जातील आणि हा इव्हॉल्व्ह होत जाईल आणि एक ना एक दिवस सगळेच ह्याच्यामध्ये ओढले जाणार आहेत. बरोबर आहे सर. या संदर्भामध्ये आपण राजनीतीचा उल्लेख केला, तर सायबर राजनीतीचा प्रकार सुरू झालाय का नवीन, हे मला आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे. पण तत्पूर्वी प्रेक्षकांकडनं आलेल्या प्रश्नाचं आपण उत्तर देऊयात. माझा प्रश्न असा आहे की मी इंटरनेटवरून लग्न करू शकते का? मला असं विचारायचं आहे की मी ईमेलद्वारा डिवोर्स नोटीस पाठवू शकते का? आपण सायबर समाजावर चर्चा करतो आहोत ना सर, तेव्हा हे अगदी बेसिक प्रश्न की मी इंटरनेटवरनं लग्न करू शकते का आणि डिवोर्स पण देऊ शकते का, आपण काय याला उत्तर देणार सर? तुम्ही इंटरनेटवरनं लग्न डेफिनेटली करू शकता, पण ते कायद्याला मान्य असेल का हे लक्ष ठेवा. कारण लग्न कायद्याला न मान्य असून सुद्धा आपल्या समाजात खूप ठिकाणी होत असतात. पण जेव्हा कायद्यामध्ये येतो मग तेव्हा तुम्हाला नडू शकतं. तर आपल्याकडे खूप उदाहरणं आहेत. आपल्याकडे एक जुनी केस पण आहे ज्याच्यामध्ये त्या माणसाने इंटरनेटवरनंच प्रेम झालं, इंटरनेटवरतीच लग्न झालं, इंटरनेटवरतीच सगळं केलं त्याने, आणि पण ते कायद्याला मान्य नसणार आहे. मग तुम्हाला ते कुठेतरी फिजिकली जाऊन ते लग्नाची पूर्तता तुम्हाला करावी लागेल. दुसरी गोष्ट जो त्याने विचारलं, तुम्ही इंटरनेटवरनं डिवोर्सची नोटीस देऊ शकता. डिवोर्स देऊ शकता का? तर मग मुस्लिम समाजामध्ये जसं तलाक 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 आपण असं वगैरे म्हणतो, ते जर तुम्ही नेटवरनं तुम्ही ईमेलद्वारा म्हटलं तर ते तुम्हाला तुमच्या धर्मगुरूंकडनं कन्सल्ट करावं लागेल की ते ईमेलवरनं चालू शकतं का. मग बाकीच्या समाजामध्ये तुम्ही जर डिवोर्स नोटीस पाठवली तर ती नोटीस कायदेशीर ठरू शकते, कारण ईमेलला डॉक्युमेंट म्हणून कायद्याच्या हिशोबाने मानलं गेलेलं आहे.
तर तुम्ही ईमेलच्या माध्यमातून नोटीस सर्व केलीत आणि त्या माणसाने ती रिसीव्ह केली किंवा त्या बाईने रिसीव्ह केली तर ती नोटीस डेफिनेटली ग्राह्य होऊ शकते. डिवोर्स तुम्हाला देण्यासाठी तर कोर्टापुढेच जावं लागतं आणि फक्त जज आणि कोर्टच डिवोर्स देतात. कुठलाही सामाजिक नेता तुम्हाला डिवोर्स देऊ शकत नाही किंवा तुमचे घरातले जे तुमचा समाज किंवा मंडळी आहे ती तुम्हाला डिवोर्स एका कागदावर लिहून किंवा स्टॅम्प पेपरवर लिहून डिवोर्स होत नाही. जसं तुम्हाला टी व्ही वगैरेमध्ये तुम्ही बघत असता, आपल्या सिनेमामध्ये बघत असता, तसं ते होत नाही. खरं आहे सर. म्हणजे या प्रश्नाला जे प्रश्न ऐकून असं मनात येतं की आजकाल आता घरामध्ये असा प्रत्यक्ष संवाद उरणार नाही का पुढे भविष्यामध्ये. म्हणजे आपण घरातल्या घरात इंटरनेटवरच बोलणार आहोत की काय, असा मनात आता प्रश्न येऊ लागलेला आहे. सर, मला जो मी मगाशी आपल्याला मुद्दा विचारला होता की आता सायबर राजनीती हा नवीन प्रकार सुरू झाला आहे काय, कारण नुकतंच जे इलेक्शन झालं आपल्याकडे तेव्हाचा जो प्रचार आणि प्रसार आपण बघितला तो सगळा या माध्यमातून झालेला आपल्याला दिसून आला. तर मग भविष्य काळामध्ये आता हा नवीन प्रकार सुरू होणार आहे का, सायबर राजनीती, काय सांगाल याविषयी सर? सायबर राजनीती आता ही जगभरात चालू लागलेली आहे. तुम्ही जर बघितला तर ऑक्युपाय वॉल स्ट्रीट नावाचा एक उठाव झाला अमेरिकेमध्ये. तिकडे जेव्हा त्यांच्याकडे नोकऱ्या कमी होत्या किंवा तिकडे रिसेशन चाललं होतं तेव्हा कोणीतरी एक मुवमेंट चालू केली की ऑक्युपाय वॉल स्ट्रीट. ऑक्युपाय वॉल स्ट्रीटमध्ये काय होतं, सगळे येऊन तिकडे सकाळी बसू लागले कारण आम्हाला नोकरी धंद्याने तिकडे बसायचं येऊन. आणि मग ते तिकडं तो ठिय्या आंदोलन जसं आपल्याकडे होतं तसं ते कम्प्युटरच्या माध्यमातून करू लागलं. दुसरं, जर आपलं मुंबई येथे जर तुम्ही आझाद मैदानमध्ये जे काही आपल्याकडे दंगा घडला होता तुम्ही बघितलात तर तो दंगासुद्धा ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून लोकांना मोबिलाइज करून लोकांना भडकवण्यासाठी लोकांना इन्व्हिटेशन देऊन तिकडे तो केला गेला होता. आणि जर आपली इलेक्शन रिझल्ट तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये पूर्ण एक स्ट्रॅटेजी टॉकआउट झाली होती जी सोशल मीडिया, सोशल नेटवर्किंग, इंटरनेटच्या माध्यमातून राबवली गेली होती. एक जन उठाव झाला होता त्याच्यासाठी. तर डेफिनेटली ही जी सायबर राजनीती आहे, आज जे तुम्ही सायबरवरती जे काही चर्चा चालली, कारण इकडे काय होतं की तुमचे रिॲक्शन्स तुम्ही लगेच देऊ शकता. तुमचे रिॲक्शन्स तुम्ही कोणाला विचारून द्यायची गरज नाही. तुमच्या हातात मोबाईल असतो, तुम्ही 4 कमेंट टाकलेत तर ते कधी व्हायरल होतील, ते कधी जगभर पसरतील हे तुम्हाला पण कळायचं नाही. त्यामुळे सायबर राजनीती आजचं सत्य आहे आणि पुढे ते वाढत जाणार आहे. जे कोण नीतिज्ञ आहेत आपल्याकडे आणि जे कोणी नेते आहेत आपले, ते जर आज ह्याच्या अराउंड जो कायदा असतो त्याला जर त्यांनी आपल्या पार्टीत घेतला नाही तर डेफिनेटली पिछाडले जाणार आहेत. खरं आहे सर. म्हणजे ज्यांना लोकांशी संपर्क साधायचा आहे, मग ते राजनीतिज्ञ असेल किंवा व्यावसायिक असतील, ज्यांना लोकांच्या मानसिकतेचा उपयोग करून घ्यायचा आहे किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे, ते या क्षेत्राचा अगदी फार मोठ्या प्रमाणात भविष्यात उपयोग करून घेणार आहेत, हे नक्की आहे. आपल्याला प्रेक्षकांकडून पुन्हा एक प्रश्न आलेला आहे, तिकडे जरा वळूयात. सर, माझा प्रश्न असा आहे की सिनियर सिटीजनला इंटरनेटवरून वोटिंग म्हणजे मतदान करता येऊ शकतं काय? राजकीय लोकांचा आपण विचार केला सर, समाजाची सोय म्हणून सुद्धा याचा वापर, म्हणजे खऱ्या अर्थाने संगणक किंवा सायबर क्षेत्र खऱ्या अर्थाने आपण आपल्या उपयोगितेसाठीच वापर त्याचा करणं गरजेचं आहे. काय सांगता येऊ शकतं, सिनियर सिटीजनना अशा प्रकारे मदत होऊ शकते का? बघा, जर भारतात तुम्ही बघितलं तर सिनियर सिटीजन आपले जे जवान आहेत, जे आउटपोस्टवरती असतात किंवा जे सरकारी मंडळी आहे जे इलेक्शनच्या टायमाला आपल्याकडे नसतात, त्यांना तर खरं तर इलेक्शन ऑनलाईन अलाउ करायला पाहिजे. मी तुम्हाला इन्स्टन्सेस सांगतो की आपल्या इकडे जे कंपनी लॉमध्ये जे शेअर होल्डर्स असतात पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये, त्यांना पण एक वोटिंग करण्याचा हक्क असतो. तर तो सेबीच्या कायद्यानुसार CDSL, NSDL ह्या ज्या कंपन्या आहेत यांचं वोटिंगचं प्लॅटफॉर्म आहे. मी त्यांना कन्सल्ट केलं असल्या कारणाने मला पूर्णपणे माहिती आहे आणि मी त्यांना गो अहेड दिलं होतं त्या टायमाला. हे कायद्याच्या कचोट्यात बसतं व्यवस्थित. तर वोटिंग जर आपण आपल्या लिमिटेड कंपनीमध्ये जे काही शेअर होल्डर्स असतात त्यांच्यासाठी जर आपल्याला चालू शकतं तर डेफिनेटली आपल्या राज्यातील इलेक्शन किंवा ॲटलिस्ट सिनियर सिटीजन्सचं वोटिंग जसं यांनी म्हटल्याप्रमाणे आपण कुठेतरी ह्याची सुरुवात करणं भारत सरकारला, इलेक्शन कमिशनरला ह्याची कमिशनला डेफिनेटली गरज आहे आजच्या घडीला. खरंच आहे सर. म्हणजे आपण जर आज घडीला पोस्टाने मतदान करू शकतो तर मग या माध्यमातून मतदान करणं आणखी सोपं जाणार आहे. त्यामुळे याच्यावर विचार झाला भविष्यात तर तो स्वागतार्ह असाच असणार आहे. सर, जरा वेगळ्या मुद्द्याकडे आणखी येते
की सायबर हा जो समाज आहे याचे वेगवेगळ्या गटामध्ये वर्गीकरण झालेलं आहे का, काही ग्रुप्स आहेत का, काही सांगू शकतो आपण त्याविषयी? आपल्याकडे ह्याचे ग्रुपिझम डेफिनेटली आहे. जर तुम्ही बघाल तर काही समाज, काही जाती, त्या जातींमधल्या काही सबकास्ट किंवा कुठच्या तरी धर्मगुरूला मानणारे किंवा जुने आपले जे काही नेते लढवय्ये होऊन गेले त्यांना मानणारे ह्यांच्या पेजेस बनलेले आहेत आणि त्याच्यावर लाखो लोक त्याचे ग्रुपमध्ये असतात आणि त्यांचा एक टोळी बनल्या कारणाने तो एक इकट्ठा म्हणजे एकत्र झालेला एक ग्रुप असतो त्याच्यामध्ये. बाहेर गावी जर आपण रूढ बघितला तर काही ठिकाणी मास सुसाईड झालेले आहेत, कारण मग ते त्यांचा त्यांना जो धर्म किंवा पंथ किंवा त्यांचा एक जो विचार असतो त्याच्यामधला जर गुरुनी सांगितलं की आज आपण मरून जायला पाहिजे हे पिऊन, तर अशा ठिकाणी मास सुसाईड्स पण झालेले आहेत आणि ते सगळं इंटरनेटवरनं मोबिलाइज केलं गेलेलं आहे. तर जितकं हे चांगलं एक ओपिनियन बनवण्यासाठी तितकं हे वाईटही ठरू शकतं. तर हे जे ग्रुपिझम आहे जे आपल्या भारताच्या डेमोक्रेसीला खूप वेळा जे चांगलं पण असतं तितके वेळ तोडत पण असतं, तर ह्या ग्रुपिझमवरती लक्ष ठेवून असणं, जे आपल्या ITI खाली सरकारला पॉवर आहे ती पॉवर वापरून ह्या ग्रुपिझममध्ये काही अभद्रता होत नाही आहे ना, देशाविरुद्ध तर काही घडत नाही आहे ना, समाजाविरुद्ध तर काही घडत नाही आहे ना, हे असा एक वॉचडॉग असणं सरकारकडे म्हणजे सेंट्रलमध्ये स्टेटमध्ये सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण आजकाल खूप भावना, उद्रेक, तुमचे आचार विचार ह्या इंटरनेटच्या माध्यमातून उलगडत चाललेले आहेत. तर ह्यांच्यावरती विचार आणि ह्याच्यावरती ॲक्शन्स घेण्यासाठी काहीतरी कमिटी, टीम ह्या स्टेट गव्हर्नमेंटला किंवा भारत सरकारला करणं आणि वॉचडॉग सारखं असणं खूप गरजेचं झालेलं आहे. खरं आहे, कारण हा असा अनियंत्रित असा जो हा पसरलेला सगळा भाग आहे याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी काहीतरी एक सेंट्रल एखादी समिती किंवा एखादी काहीतरी योजना असणं गरजेचं आहे असं वारंवार जाणवत आहे. सर, कारण आपण पहिल्या भागापासून एक सांगतो आहोत की हे जे यंत्र आहे, ही जी सोय लोकांना झालेली आहे याच्या माध्यमातून, ती सोय होणं हे माणसाच्या हातात आहे. म्हणजे त्याचा वापर सकारात्मक का दुष्कृत्यांसाठी हा शेवटी माणसाच्या बुद्धिमत्तेवरच अवलंबून आहे. ज्याची जशी मानसिकता तो तशा पद्धतीने याचा वापर करतो. मग हाच एक प्रश्न आणखी याच्यामध्ये पडतो की सायबर बुलिंग हा जो प्रकार आहे, या बुलिंगच्या माध्यमातून लोकांना छळणं, त्यांना त्रास देणं हा घडवून आणणारा एक वेगळा एक घटक आहे. समाजामध्ये काही अशी लोक आहेत, त्याविषयी काय सांगता येऊ शकतं सर? बघा, सायबर बुलिंग म्हणजे लोकांना टोळवणं, त्यांचा छळ करणं, त्यांचा पिछा न सोडणं. म्हणजे आता तुम्ही जर बघितलात की एखादा फिल्म स्टार किंवा एखादी सेलिब्रिटी किंवा एखादा नेता, त्यांनी एकदा का त्याचं TV वर किंवा बातम्यांमध्ये किंवा त्याच्याबद्दल काही माहिती कळायला लागली, हे जे ट्रोलर्स असतात, ज्याला आपण ट्रोलिंग करणं म्हणतो इंग्लिशमध्ये, पण छळ, त्याचा पिछा करणं, हे लागलीच त्यांच्या मागे लागतात आणि त्याला सळोकी पळो करून सोडतात. त्याच्याबद्दल एवढं वाईट घाणेरडा विचार, मग त्याच्याबद्दल पिक्चर्स बनवले जातात, मग त्याला पूर्ण सळो की मरो, म्हणजे काही लोक सुसाईडपर्यंत पोचलेले असतात. तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे की ही तुमच्या बालवयापासून सुरू होतं. जी मुलं असतात त्यांच्याकडे त्यांचे आई वडील लक्ष देत नाही किंवा त्यांना ते नेहमी एकटं स्वतःला फील करतात किंवा त्यांच्या ज्या सायबरच्या हालचाली असतात त्याच्यावर त्यांच्या आईवडिलांचं लक्ष नसतं, ही ही सायबर बुलिंग म्हणजे लोकांना कोणाला तरी छळ करणं ह्याच्यात जास्त असतात. यांचा जो घरातला राग असतो हा सायबर समाजातील लोकांमध्ये काढतात. मग त्यांना वाटतं की आम्हाला कोण पकडणार नाही, आमच्यावरती काही कारवाई नाही होणार. पण मी सांगू इच्छितो की आपल्या IT ॲक्टच्या 66 सेक्शन खाली तुमच्यावर कारवाई होऊ शकते, 3 वर्षापर्यंतची सजा व 5 लाखाचा दंड तुम्हाला होऊ शकतो हे सगळं करण्यासाठी. जर कोणी तुमच्यावर डिफेमेशनची केस केली तर ती लाखांमध्ये किंवा करोडांमध्ये जाऊ शकते ती. त्याच्यामुळे हे जे सायबर बुलिंग करून कोणाला तरी छळणं हा जो भाग आपल्या समाजामध्ये एक नवीन विकृती तयार झालेली आहे, ह्याला कुठेतरी मी जे मगाशी म्हटलं ते वॉचडॉग प्रमाणे त्याला आळा घालणं आज समाजाची गरज झालेली आहे. खरं आहे सर, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातनं समाजाला छळण्याचे प्रकार देखील यातनं घडून येताना दिसून येत आहेत. याचबरोबरीने आणखी काही काही वेबसाईट्स असतात सर, जसं डेटिंग वेबसाईट हा एक प्रकार जो आहे, तर आणि मोबाईल ॲप्लिकेशन्सच्या माध्यमातून वेगवेगळे जे छळ सुरू आहेत किंवा जो व्यवसायाचा एक भाग म्हणून याचा असा वापर केला जातो, त्याविषयी जरा सविस्तर काही सांगता येईल का सर? ऑनलाईन डेटिंगचं खूप मोठं फॅट झालेलं आहे. ह्याची कारणं जी आहेत ते आपल्या समाजात जाम डीप रुडलेली आहे. आजचा जो समाज आहे आपल्या जे मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये तो विखुरलेला आहे. आपण ज्याला न्यूक्लिअर फॅमिली असं म्हणतो. की काय होतं की तुमची फॅमिली कुठेतरी गावाकडे असते, तुम्ही एकटेच
इकडे मुंबईसारख्या किंवा पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये राहत असता, म्हणजे तुम्ही एकटे राहता आणि जेव्हा तुम्हाला तुमचं काम धंदा नसतो तेव्हा ऑनलाईनवरती डेटिंग म्हणजे काय होतं की तुम्ही लपलेले असता, तुम्ही समोरच्यांना दिसत नाही आणि तुम्हाला जे काय करायचं ते ऑनलाईन करायचं, संवाद साधायचं तर ऑनलाईन साधायचं. एक लॉटरी म्हणून पण लोक ह्याच्याकडे बघतात. पण या ऑनलाईन डेटिंग जर ते पाश्चात्य देशासारखं आपल्याकडे चालू आहे तर त्यांचे काही नियम असतात, त्यांचे तिकडे एक सिक्युरिटी हा भाग असतो. आपल्याकडे जर तुम्ही बघाल तर ऑनलाईन डेटिंगच्या वेबसाईट्स म्हणजे ह्या प्रॉस्टिट्युझम म्हणजे जो धंदा जो चालू असतो ह्याचं एक विकृत रूप याला धारण झालेलं आहे. ऑनलाईन डेटिंगमुळे लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, कारण जी मंडळी ऑनलाईन डेटिंगमध्ये आपला आता पत्ता, फोटो, ॲड्रेस, मोबाईल नंबर नोंदवतात, नंतर माझ्याकडे असे काही इन्सिडेंट्स आलेले आहेत ज्याच्यामध्ये नंतर त्यांना ब्लॅकमेल केलं जातं, कारण मग ते आपलं घर वाचवण्यासाठी, समाजात आपलं नाव राखण्यासाठी त्यांना पैसे देतात आणि मग हे कंटिन्युअस ब्लॅकमेल चालू राहतं आणि मग कधी कधी ते सुसाईडकडे पण वळतात किंवा त्यांची पूर्ण फॅमिली विखुरली जाते, कारण मग हे फोटो किंवा ह्यांचा झालेला संवाद मग त्यांच्या बायकोकडे पाठवलं जातं किंवा बाई असेल तर मग त्या माणसाकडे पाठवलं जातं आणि मग त्या जो नाती जे लग्नासारखं जे नातं आहे ते तुटण्याच्या कदारावर गेलेलं असतं. त्याच्यामुळे हे ऑनलाईन डेटिंगचं आणि ऑनलाईन डेटिंगला आता धार का आली आहे, कारण जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे ऑनलाईन डेटिंग हे मोबाईल ॲप्समध्ये आलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही मोबाईलवरती तुमचा फोटो अपलोड करा, वेगळे फोटो अपलोड करा, ते तुम्हाला ॲप्स हे इतके हुशार झालेले आहेत की तुम्हाला तुमच्या आसपास असणारे, तुम्ही जिकडे जाल, जिकडे राहाल, ज्या हॉटेलमध्ये राहाल तिच्या आसपास कोणी अवेलेबल आहे का हे पण सर्च करून तुम्हाला ते दाखवतात. त्याच्यामुळे हे जे इतकी वाढ झालेली आहे, आणि मी सांगू इच्छितो की आपली जी पोलिसांची जे मेकॅनिझम आहे हे ऑनलाईन डेटिंग किंवा हे जे एस्कॉर्ट सर्व्हिसेस ह्याच्यामध्ये ती तितकी कारगर मला वाटत नाही आहे. ती त्यांची जी पोलिसिंग म्हणा किंवा त्याला शिक्षा करणं म्हणा, म्हणून हे अजून वाढत चाललेलं आहे, हे यांच्या आटोक्याच्या पूर्ण बाहेर गेलेलं आहे. सर, आणि ह्या अशा पद्धतीच्या केसेसमध्ये अशा पद्धतीची शिक्षा झालेली आहे, हा भाग पण लोकांपर्यंत जास्तीत जास्त येणं गरजेचं आहे. म्हणजे एक धाक, दडपण त्या निमित्ताने अशा गुन्हेगार मंडळींवर राहील असं वाटतं. सर, प्रेक्षकांकडनं काय विचारणा झाली आहेत तिकडे वळूयात जरा. मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी इंटरनेटवरून माझी इम्युवेबल जी प्रॉपर्टी असते ती विकू शकते का? चांगला मुद्दा आहे सर हा. मी माझी प्रॉपर्टी इंटरनेटवरनं विकू शकते का? तिचा प्रश्न जाम स्पेसिफिक होता की मी होय, इमूवेबल, हां, मग ती तुम्ही जर मुवेबल प्रॉपर्टीज आहेत तुमच्या, तुम्ही या वेगवेगळ्या साईट्स बघितल्या अशा तुम्हाला तुमच्या टी व्हीवरती ॲडव्हर्टाइजमेंट्स येत असतात, या साईट्सवरनं तुम्ही या ह्याला आपण बार्टर साईट्स म्हणतो किंवा ई कॉमर्स साईट्स म्हणतो, ह्याच्यावरनं तुमची मुवेबल प्रॉपर्टी विकू शकता. पण आणि ती कायद्याच्या म्हणजे IT ॲक्टच्या हिशोबाने त्या लिगल आहेत. पण फक्त इमूवेबल प्रॉपर्टी म्हणजे तुमचं घर, जमीन ह्या तुम्ही इंटरनेटवरनं विकू शकत नाही. ह्याचा तुमचं ट्रान्झॅक्शन जर तुम्हाला कोणी सांगितलं तर ते तिकडे होत नाही, कारण इमूवेबल प्रॉपर्टीसाठी विविध गोष्टी येतात. प्रत्येक स्टेटमध्ये त्याचे टॅक्सेस वेगळे असतात. तुमचे जो नजराणा वगैरे तुम्ही जो सरकारला भरता तो वेगळा असतो. नंतर स्टॅम्पिंगचे रूल्स वेगळे असतात. आणि हे कायद्याच्याच दृष्टीने कायद्यामध्येच लिहिलं गेलेलं आहे की डिजिटल सिग्नेचर्स व डिजिटल सर्टिफिकेट्स जे आपण ह्या कामांसाठी वापरतो ते इमूवेबल प्रॉपर्टीसाठी नाही आपल्याला अलाव केलेलं आहे. म्हणजे ह्या बारीक गोष्टी जरा नीट तपासून बघणं आवश्यक आहे. सर, आपण एकंदरीतच विचार करतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्न येत आहेत ते आहेतच, पण एकंदरीतच आपल्या समाजावर ह्या क्षेत्राचा, सायबर क्षेत्राचा काय परिणाम होतोय? कारण काय सर की भारतासारखा जो देश आहे, जिथली संस्कृती वेगळी आहे, जिथली परंपरा वेगळी आहे, तिथल्या लोकांचं कुटुंब व्यवस्था आपण म्हणू शकतो किंवा एकमेकांची नातीगोती असतील, ह्या सगळा प्रकार वेगळा आहे आणि परदेशामध्ये हे चित्र वेगळं बघायला मिळतं. म्हणून तिथे ह्या सायबर क्षेत्राचा फार मोठ्या प्रमाणात वापर होणं आणि आपल्या देशामध्ये वापर होणं यात खूप तफावत आहे सर. त्यामुळे पर्टिक्युलरली आपल्या समाजावर ह्या क्षेत्राचा काय परिणाम होतोय आज घडीला असं आपल्याला वाटतं आणि इथून पुढच्या काळात पण होणार आहे हे आम्हाला आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे. बघा, मी जेव्हा प्रवास करत असतो युरोपमध्ये किंवा UK US मध्ये, तर ह्यांच्याकडे जर तुम्ही बघाल तर ह्यांच्याकडे जी मंडळी आहे ती कमी आहे, पॉप्युलेशन ह्यांचं खूप कमी आहे. आणि आपल्याकडे एक्झॅक्टली उलट आहे. आपल्याकडे लोक आहेत सगळ्याकडे, खरं. आणि त्या लोकांमध्ये एक जोड असते, एक त्यांचं
वर्षानुवर्ष युगापासून चालू आलेलं कल्चर असतं, तसं ह्या परदेशातील लोकांमध्ये नसतं. इकडे लोकच मुळात कमी असतात आणि ते दूर दूर राहत असतात. त्याच्यामुळे त्यांना हे इंटरनेट हे दळणवळणचं मोठं साधन त्यांच्याकडे होऊ झालेलं आणि तिकडे ते कामयाब झालं. आपल्याकडे हे काय करताय, हे जेवढं तुम्हाला मदत करतंय तेवढंच तुमच्या समाजाला आतून ते पोखरतंय. खरंय. आपला समाज काय करतं, जेव्हा गोष्टी घेतं आपल्यामध्ये, जेव्हा इन्व्हॉल्व करतं आपल्या कल्चरमध्ये त्याला घेतं, तेव्हा त्याला ते फिल्टर करून किंवा त्याला जसं ते तसंच ते घेतं. आपल्या कल्चरला ते घोळमिळून करून घेत नाही. ते तसं घेतल्यामुळे काय होतं, समाजात खूप विकृती निर्माण होतात. मग आपल्याकडे नेहमी काय होतं, आपण उलटं त्याला करेक्ट करायला जातो. आता काय झालंय, आता हे अजून बोकाळलंय. कारण आता तुम्ही हिंदी, मराठी ह्या तुमच्या ज्या लोकल भाषा आहेत ह्याच्यातनं संवाद साधू शकता ह्या इंटरनेटच्या माध्यमातून. त्याच्यामुळे हे अजून बोखरलं गेलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय होतं आहे की लोकांची घरं तुटत आहेत, लोकांमध्ये डिवोर्स हे प्रकरण जाम वाढलेलं आहे या इंटरनेटच्या माध्यमातून. पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की ॲडल्ट्री हा आपला जो हिंदू डिवोर्स ॲक्टप्रमाणे, हिंदू मॅरेज ॲक्टप्रमाणे जो डिवोर्ससाठी जे आपले काही ग्राउंड्स होते त्याच्यामध्ये एक ॲडल्ट्री होता. पण कोर्टामध्ये ॲडल्ट्री प्रूव्ह करणं खूप डिफिकल्ट होतं. म्हणजे दुसऱ्या परस्त्री परपुरुषाशी असलेला संबंध हा प्रूव्ह करणं खूप डिफिकल्ट होतं. पण आज घडीला हा सायबर समाजचा उगम झाल्या कारणाने मोबाईल्स, तुमचे व्हॉट्सॲप, ईमेल्स, चॅट्स ह्याच्या लॉग्स जो इझिली उपलब्ध होतो, त्याच्यामुळे हे एव्हिडन्सेस कोर्टापुढे प्रोड्यूस करणं लॉयर्स मंडळींना, वकील मंडळींना किंवा जो डिवोर्स मागणारी मंडळी असते त्याला हे सोपं झालेलं आहे. आणि ह्याच्यामुळे खूप पटकन डिवोर्स व्हायला लागले आहेत लोकांचे. त्यामुळे हे डिवोर्सचे प्रकरण म्हणा किंवा लोकांचं मनमुटाव म्हणा किंवा लोकांची लफडी म्हणा, हे बाहेर समाजामध्ये खूप येऊ लागलेले आहेत. आणि गुगलसारख्या सर्च इंजिनमध्ये तुम्ही जर काही एकदा लफडी केलीत आणि तुम्ही कुठेतरी ते मीडियामध्ये आलं तर ते जीवनभर तुमचा जो इम्प्रिंट आहे समाजापुढे तो तसाच राहतो. खरं आहे सर. याविषयी अधिक माहिती घेणार आहोत, पण तत्पूर्वी थांबणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीसाठी. विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये मी पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण चर्चा करत आहोत सायबर समाज, नियम आणि कायदा या विषयावर, आणि माहिती देत आहेत ॲडव्होकेट प्रशांत माळी. सर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण खूप छान माहिती दिलेली आहे. त्याच विषयाला थोडंसं पुढे नेते की आपण जसं म्हणालात की आपल्या देशाची संस्कृती वेगळी आहे, इथलं कल्चर वेगळं आहे आणि परदेशामध्ये जे असणारं अंतर आहे, लोकसंख्या जी कमी आहे, त्यामुळे हे जे सायबर क्षेत्राचा तिथे जो वापर आहे तो वेगळ्या पद्धतीने झाला आणि आपल्याकडचा जो वापर आहे त्याच्यामध्ये विकृती जरा जास्त निर्माण झाली. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे आपण हे सगळ्याच क्षेत्रामध्ये दिसतं सर की आपण परकीयांचं जिथे जिथे अनुकरण करायला जातो तिथे तिथे आपली फसगत होते. कारण आपण आपली संस्कृती आणि त्यांची संस्कृती याची सरमिसळ कळत असताना जरा गोंधळ होतो, असं चित्र कायम दिसून येत आहे सर. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये सायबर क्षेत्राचा वापर करताना अगदी कटाक्षाने काही नियम पाळणं गरजेचं आहे आणि तेच आपण अगदी पहिल्या भागापासून आपल्या प्रेक्षकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून वारंवार सूचित करत आहोत. मला वाटतं या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना बऱ्यापैकी फायदा झाला असणार आहे, कारण आम्हाला अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत की आम्हाला ही माहिती खूप नवीन होती, आम्ही याचा कधी विचार केला नव्हता. अशा प्रकारची माहिती समाजामध्ये पुरवणं जेव्हा आवश्यक आहे असं आपण म्हणतो, तेव्हा याच सायबर क्षेत्राचा वापर करून जर ती पुरवली गेली आणि समाजावर होणारे हे जे काही घटक आहेत दुष्परिणामांचे ते आपल्याला टाळता येऊ शकत नाहीत का? म्हणजे जसं राजकीय लोक किंवा इतर विघातक लोक जसं याचा उपयोग करून घेत आहेत, तसा सायबरच्या क्षेत्रातनं याचा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह वापर आपण का करून घेऊ शकत नाहीत? याच्यावर आपलं काय मत आहे सर? जर तुम्ही बघाल माझे लेख असतात किंवा मी जिकडे वारंवार माझे व्याख्यानं होतात तेव्हा माझं यांना सांगणं असतं की ह्या ज्या सर्च इंजिन्स आहेत मोठ्या मोठ्या किंवा ह्या ज्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट्स आहेत जे भारताकडनं उदंड असा धन कमवतात, पैसा कमवतात ते, आणि जगभर त्यांचा धंदा चालतो. पण आपल्याकडे असलं एवढं पॉप्युलेशन आहे, एवढी लोक वापर करतात, ह्यांच्यासाठी ह्यांचा काहीतरी फंड जो ह्यांच्याकडनं एवढी धनराशी त्यांना भारताकडनं जी मिळते त्याच्यातनं काही टक्के सरकारने त्यांना कंपल्सरी करायला पाहिजे. तर कशासाठी? तर अवेअरनेससाठी. सायबर अवेअरनेसचं जे ट्रेनिंग आहे ते भारतभर, जग, महाराष्ट्रभर सगळ्याकडे करत राहायला पाहिजे ते, आणि पुढे कंपल्सरी केलं पाहिजे, कंपल्सरी झालं पाहिजे ते. त्यांना लायसन्सिंग, त्यांचे जे आपल्याकडे धंदा करण्याचे लायसन्स असतात
त्याच्यामध्ये त्यांना अटच घालून द्यायला पाहिजे की तुम्ही जर कुठचीही नवी टेक्नॉलॉजी जर भारतात येते तेव्हा इतके पैसे त्यांनी फ्रीमध्ये ट्रेनिंग करून ह्या समाजामध्ये अजून विकृती कशी नाही होणार किंवा बाकीच्या समाजामधले त्यांचे काय अनुभव होते आणि ते आपण कसे टाळले पाहिजेत हा त्यांचा अभ्यास. म्हणजे थोडा R&D साठी त्यांचे पैसे असायला पाहिजेत, त्यांचे प्रॉफिट जे असं ते असायला पाहिजे आणि थोडे पैसे हे समाजाला शिक्षित करण्यासाठी, अवेअरनेस करण्यासाठी, इथले जे बालमनं आहेत त्यांची मनांना त्यांची दूषित न होण्यासाठी हे त्यांना सरकारने कंपल्सरी करणं खूप गरजेचं झालेलं आहे. खरंय सर. म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर, क्राईम्स वाढल्यानंतर त्याच्यावर आपण उपाययोजना करण्यामध्ये जो खर्च करतो त्यापेक्षा जर आपण आधीच जो तो खर्च करून हा क्राईम होऊ नये किंवा दूरदृष्टी ज्याला म्हणता येऊ शकते ना की अशा पद्धतीने तरुण मंडळी क्राईम करू शकतात असा विचार ठेवून याच्यावर विचार करणं आवश्यक आहे. सर, याच क्षेत्रामध्ये विश्वासाची कमतरता आहे असं आपल्याला वाटतं का? सायबर क्षेत्र जेव्हा आलं म्हणजे जेव्हा याच्यामध्ये जेव्हा धंदा करणं आलं, ई कॉमर्स क्षेत्र जेव्हा भारतामध्ये वाढत चाललं, तुम्ही बघाल वेबसाईट्स जर रोज तुम्ही टी व्हीवर बघत असाल तर किती साऱ्या ई कॉमर्स साईट जिकडे तुम्ही तुमचे फॅशनेबल प्रोडक्ट्स घेऊ शकता, टी व्ही, मोबाईल फोन्स घेऊ शकता, अशा कंपन्या आपल्याकडे खूप मोठ्या झालेल्या आहेत. ह्या कंपन्या जगातल्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत ॲमेझॉन सारख्या त्यांच्याशी हे स्पर्धा करतायत, ह्यांना फंडिंग मिळतं आहे. तर हे हा जो सगळा उभा राहिला, हा पूर्ण जो इंटरनेटवरचा ई कॉमर्स उभा राहिला, कारण होतं त्याचं आपला भारताचा सायबर कायदा. त्याच्यामध्ये जो IT ॲक्ट 2000 ज्याला आपण म्हणतो माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 ह्याच्यामध्ये जो डिजिटल सर्टिफिकेटला जी मान्यता आली, इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट्सला जी मान्यता आली, त्याच्यामुळे हा विश्वास वाढला. इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट्स किंवा डिजिटल सर्टिफिकेट्स आज जर तुम्ही बघाल तर तुमच्या CA पण तुम्हाला विकत कंपल्सरी घ्यायला सांगतो आणि या डिजिटल सिग्नेचरमुळे ह्याचा विश्वासार्हता वाढलेली आहे. पण जिथे डिजिटल सिग्नेचर्स नाही आहेत तिथे विश्वासार्हताची डेफिनेटली कमी आहे. इकडे आजही आपल्या समाजाला ओव्हर द काउंटर OTC ज्याला म्हणतो आपण, म्हणजे जाऊन स्वतः हाताने बघणं आवडलेलं. आता जर तुम्ही बघाल परदेशामध्ये ते तिकडेच बघतात आणि इंटरनेटवर तिकडेच विकत घेतात. आता जर आपल्याकडे बघाल, आपल्या समाजाची एक वेगळी रचना आहे. आपल्याकडे जरी हे एवढे इलेक्ट्रॉनिक गुड्स किंवा सेलवाली वेबसाईट असल्या तरी आपली लोक काय करतात, खूप लोक ते इंटरनेटवरती पहिला तो प्रोडक्ट बघतात, त्याच्याबद्दल माहिती घेतात आणि मग जाऊन दुकानातनं विकत घेतात. म्हणजे हा एक वेगळा कल्चरल फरक आपल्याकडे झालेला आहे, हा जो परदेशात नसतो. परदेशात तिकडेच बघून तिकडेच विकत घेतात ते. तर म्हणजे अर्धा ह्यांचा जो धंदा असतो तो शेवटी रिटेलरकडे गेलेला असतो. तर हे सगळे जे टिपिकल आपले बाईंग पॅटर्न्स आहेत आपल्या सायबर समाजातील लोकांतले, म्हणजे आपल्या समाजातील लोकांतले, हा जरा वेगळा हे आहे. नंतर आपल्याकडे ज्या वस्तू परत देताना जो जुना आपला आपण कधी बघा आपण वस्तू विकत घेतली तर तो आपल्याला खुशी खुशी विकत असतो, म्हणजे ती परत द्यायची असेल किंवा सर्व्हिस मागायची असेल, ह्याच्यामध्ये भारत नेहमीच कमकुवत राहिलेला आहे. तर हे हळूहळू वाढणं गरजेचं आहे आणि हे इंटरनेटमध्ये अजून कमकुवत होत असतं. त्यामुळे विश्वासार्हता थोडी तिकडे कमी आहे, पण ती हळूहळू वाढत आहे आणि ती वाढतच जाणार आहे. खरंय सर. याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी प्रेक्षकांकडनं प्रश्न आलेला आहे, तिकडे जरा वळूयात. माझा सरांना असा प्रश्न आहे की किती वर्षाच्या मुलांना फेसबुक किंवा गुगलचे अकाउंट काढता येईल? खरंय सर. लहान मुलांच्या संदर्भात सायबर पेरेंटिंगमध्ये आपण खूप छान चर्चा केली होती. प्रेक्षकांना त्याचा खूप फायदाही झालेला आहे. काय सांगता येऊ शकतं, किती वर्षापर्यंतच्या मुलांना फेसबुकवर अकाउंट काढायला पाहिजे? नियम कायदा असा आहे का काही त्या संदर्भामधला? हो, फेसबुकचा जो नियम आहे तो 14 वर्षाच्या मुलांना आणि 14 वर्षाच्या वरील मुलांना ते अलाव करतात ह्याच्यामध्ये. पण आता आणि गुगलचा पण तसंच आहे, ते 14 वर्ष ते कमी करू इच्छितात, 12 वर्षापासून करू इच्छितात. भारताच्या कायद्याप्रमाणे आता जर तुम्ही बघितलात तर 18 वर्षाच्या पुढे जी मुलं असतात त्यांना आपण ॲडल्ट असं म्हणतो. आणि हे सगळे जे सोशल वेबसाईट्स वगैरे आहेत ते ॲडल्ट लोकांसाठी असतात. पण ह्याच्यात खूप मोठी एक तफावत आहे. फेसबुक किंवा गुगलमध्ये जेव्हा तुम्ही जरी ते म्हणत असले की तुम्हाला 14 वर्षानंतर अलाव करू, त्यांच्याकडे असं कुठचंच मेकॅनिझम नाही आहे ज्याच्या कारणाने ते तुमचं वय चेक करतील. जर आज 10 वर्षाच्या मुलांनी जर लिहिलं की माझं वय 14 की ते त्यांचं वेबसाईट अलाव करतात. जर चुकून त्यांनी 10 लिहिलं तर अलाव नाही करत, पण त्यांनी ते बदललं 14-15 केलं की त्यांना ते फेसबुकचं अकाउंट किंवा गुगलचं अकाउंट ओपन करण्यासाठी अलाव करतात. म्हणजे याही बाबतीमध्ये थोडासा जरा काहीतरी वेगळा नियम किंवा कायदा कडक आला पाहिजे सर. कारण काय आहे की नेमकं आपण जेव्हा सायबर समाजाची या विषयावर चर्चा करत आहोत तेव्हा एका घटकाचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे सर, आणि तो म्हणजे आता येऊ घातलेली तरुण पिढी.
अगदी लहान किशोरवयीन मुलं देखील जर आपण विचार केला तर. कारण असं चित्र लक्षात येतं सर की या पिढीवर कुठला आदर्श आता राहिलेला नाहीये. इथून पुढे येणारी पिढी हीच पिढी असणार आहे जी सायबर पिढीच आपण ज्याला म्हणू शकतो. त्यांना तीच भाषा कळते, अवगत आहे. तर अशा पिढीवर या गोष्टीचा जो परिणाम होतो आहे सायबर क्षेत्राचा, तो सगळ्यात मोठा परिणाम निराशावाद हा आलेला आहे का सर? कारण हा गंभीर मुद्दा मला वाटतो. कारण ह्या सतत सायबरवर बसणं, सायबरमधनंच या सानिध्यातनंच कॉन्टॅक्ट केल्यामुळे त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे मानसिक आजार या निमित्ताने निर्माण होत आहेत का, त्याविषयी आम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं आहे. डिप्रेशन किंवा मानसिक नैराश्यता ज्याला आपण म्हणतो, हा सर्वात मोठा डाऊनफॉल आहे या सायबर युगातील मुलांमध्ये. खरंय. आज जर घडीला तुम्ही मुलं बघितलात तर ते सकाळी उठून एखादं फेसबुकवरती किंवा ट्विटरवरती एक स्टेटस टाकतात ते, आणि त्या स्टेटसला जर कोणी दिवसभरातनं लाईक नाही केलं किंवा त्याला कोणी पुढे शेअर नाही केलं तर त्यांचा दिवस किंवा त्यांची रात्र वाईट जाते. त्यांना असं वाटू लागतं की माझ्यावर कोणी प्रेम करत नाही, माझा कोणी मित्रच राहिलेला नाही आहे. तर ह्याच्यामुळे डिप्रेशन हा जो भाग आहे, किंवा त्यांनी काहीतरी एखादं त्यांना कोणतरी टोळवत असतं सारखं. मुलं ही जास्त मस्ती जे करत असतात तर त्यांची जी मस्ती आहे ती जेव्हा इंटरनेटवरती येते तेव्हा ते टोळवणं होऊन जातो, तो छळ होऊन जातो एखाद्या मानसिक ह्याच्यामध्ये. माझ्याकडे काही केसेस आलेले आहेत जी मुलं पार डिप्रेशनमध्ये निघून गेली होती कारण त्यांच्या शाळेतली मुलं त्या मुलाला कंटिन्युअस छळ करत असायचे, त्याच्याबद्दल काहीतरी वाईट लिहित असायचे आणि मग ते लोक लाईक करायचे आणि ते पसरायचं त्यांच्या ग्रुपमध्ये, आणि दुसऱ्या दिवशी तो शाळेत त्याला जाऊ नये असं वाटायचं. तर ह्याच्यावरती पाल्यांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. डिप्रेशन हा प्रॉब्लेम झालेला आहे. सुसायडल टेंडन्सीज ज्याला आपण म्हणतो, आत्महत्या करण्याची जी त्यांची टेंडन्सी आहे ती मुलांमध्ये वाढत चाललेली आहे. अटेन्शन डेफिसिट झालेलं आहे. त्यांना सारखं वाटतं की मला मोबाईलवर कोणीतरी मेसेज केला किंवा मला मोबाईलवर कोणतरी मेसेज करणार आहे, तर त्यांचं अर्ध लक्ष जीवनात नसून ते मोबाईलकडे असतं किंवा ते ईमेलकडे असतं. त्यांच्या आईबाबांकडे लक्ष नसतं, त्यांच्या घरात फॅमिलींकडे लक्ष उरलेलं नसतं. तर तुम्ही बघाल की ते तुमच्या फॅमिलीबरोबर बसून फोटो काढतायत तर तो फोटो कट करतात त्याच्यात स्वतःचा आणि मग तो फेसबुकवर टाकतील. त्यांना फोटो काढण्यात ही रस का असतो? कारण तो त्यांना उद्या प्रोफाईल पिक्चर बनवायचा असतो किंवा तो फोटो घेऊन त्यांना त्यांच्या मित्रांमध्ये पसरवायचा असतो. तर आता जे ह्यांचं किंवा ते जेवणाचं पण फोटो काढतात की मी काय जेवलो हा लोकांना त्यांना सांगायचं असतं. त्यांना आईकडनं डिश बनवण्याची अपेक्षा असते पण ती डिश खाण्यात त्यांना रस नसतो, तर फोटो काढून लोकांना त्यांचा प्रसार करण्यात इंटरेस्ट असतो. ते ड्रेस घ्यायला पण दुकानात ह्याच्यासाठी जातात की ते आपला स्वतःचा एक ड्रेस विकत घेतील आणि 4 ड्रेस घालून फोटो काढतात आणि मग तो प्रोफाईलवर टाकतात. त्यामुळे ही जी समाजामध्ये जे दुसऱ्यासाठी या व्हर्च्युअल मित्रांसाठी किंवा व्हर्च्युअल नाती आहेत हे निभावण्यासाठी जी चढाओढ लागलेली आहे दिवसांदिवस त्यांच्यामध्ये, ही समाजातील जी विकृती आहे, मानसिक विकृती आहे, ती दिवसेंदिवस बाहेर येत चाललेली आहे आणि त्याचा मुलांवर प्रामुख्याने फार फरक पडतोय सर, फार परिणाम होतोय. याच्याविषयी आणखी जास्त जाणून घ्यायचं आहे मला, पण तत्पूर्वी आपल्याला प्रश्न आलेला आहे, त्या प्रश्नाकडे जरा आधी वळते. माझा असा प्रश्न आहे, मी मेल्यानंतर माझ्या गुगल, फेसबुक, ट्विटर अकाउंटचे काय होईल? म्हणजे वारसा हक्क, मी गेल्यानंतर माझ्या अकाउंटचं काय होईल? सर, हा केवढा प्रश्न पडलेला आहे त्यांना की ही एक प्रॉपर्टी झाली की माझ्यानंतर याचं काय होईल? काय सांगू शकतो आपण यांना? आता ही एक रियालिटी आहे, त्यांनी विचारलंय त्याच्यामध्ये. मध्ये 2 दिवसापूर्वी माझा इकॉनॉमिक टाइम्समध्ये पण एक लेख आला होता. ह्याला आपण डिजिटल ॲसेट्स असं म्हणतो. म्हणजे तुमच्या गुगल अकाउंटचं, फेसबुक अकाउंटचं, ट्विटर अकाउंटचं, आयक्लाउडमध्ये जो डेटा असतो, म्हणजे जो ॲपलचा आयक्लाउड आहे किंवा गुगलचं जे क्लाउड आहे त्याच्यामध्ये तुमचा जो डेटा गेलेला असतो, तुमचे फोटोग्राफ्स, तुमचे काही स्कॅन्ड कॉपीज वगैरे वगैरे, ह्याचं काय होईल? नंबर 1, आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक विलला, म्हणजे इलेक्ट्रॉनिक तुम्ही जे काही मृत्यूपत्र करता त्याची मान्यता अजून नाही आहे. पण जर इलेक्ट्रॉनिक मृत्यूपत्रावरती तुमचं डिजिटल सिग्नेचर असेल तर त्याला मान्यता आहे. तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक मृत्यूपत्र बनवून त्याच्यावर डिजिटल सिग्नेचर करून ठेवलं तर मान्यता आहे. मृत्यूपत्र जर तुमच्या वारसाने गुगलला, फेसबुकला, ट्विटरला प्रोड्यूस केलं तर त्या अकाउंटचा पासवर्ड जे कोणी लिगल हिअर्स असतील, त्याचे जे वारस असतील, त्याला ते ट्रान्सफर करू शकतात. पण हे जाऊन
अडतंय मृत्यूपत्रावरती. आता माझ्यानंतर कोणाला द्यावं माझं हे नॉमिनी, जसं आपण घरामध्ये किंवा प्रॉपर्टीमध्ये हा प्रकार असतो तसं अजून गुगलमध्ये फेसबुकमध्ये चालू झालेलं नाही आहे. ते लवकरच चालू होईल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही कोणाला नॉमिनी केलं तर ती तो माणूस बाई मुलगा तुमचा नॉमिनी होऊ शकतो. पण आज घडीला ते नाही आहे. पण आपण असं गुगल आणि फेसबुकला अपील करू की बाबा एवढे सगळं तुम्ही आमची माहिती घेता तर एक माहिती अजून घेऊन टाका की माझा नॉमिनी कोण मी नसताना, तर ते कालांतराने येईल. ह्याच्या विरुद्ध मुवमेंट चालू झालेली आहे सगळ्याकडे, कारण तुमचा खूप सारा डेटा त्याच्यामध्ये महत्त्वाचा असतो. पण तुम्ही जर व्यवस्थित ते प्लॅनिंग केलं, आता ह्याद्वारा मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, आपल्याकडे जे आपल्या समाजामध्ये जी रूढी आहे की मृत्यूपत्र बनवतच नाहीत लोक, कारण त्यांना वाटतं मी मरणारच नाही, मी अमर आहे, किंवा मी उद्या कशाला मरतोय, मी 60 वर्षांनी मरेन, 80 वर्षांनी मरेल. पण ॲक्सिडेंट काही कोणाला सांगून येत नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही मृत्यूपत्र नाही बनवलं तर तुमच्या नंतर खूप भांडणं होतात तुमच्या घरी, तुमच्या जे उरलेले तुमचे नातलग असतात त्याच्यामध्ये. तर मृत्यूपत्र कधीही बनवून ठेवणं गरजेचं आहे. खरं आहे सर. सर, आपण जी ही सायबर समाजाची आज चर्चा घडवून आणत आहोत त्याच्या माध्यमातून आपण काय धोक्याच्या गोष्टी आहेत त्या समाजापर्यंत नेण्याचा आपला उद्देश आहे. वास्तविक सायबर क्षेत्र हे खरं तर खूप उपयोगी पडणारं असं क्षेत्र आहे. म्हणजे ह्याचे फायदे खूप मोठ्या प्रमाणात आहेत, त्या मानाने तोटे कमी आहेत, परंतु नीट गायडन्स न मिळाल्यामुळे याचा दुरुपयोग होतोय हे आपल्याला वारंवार इथे प्रेक्षकांना सांगायचं आहे. म्हणजे आपण निगेटिव्ह चर्चा करतोय किंवा आपण नकारात्मक गोष्टी सांगतोय असं नाही, तर समाजावर होणारे हे जे काही दुष्परिणाम आहेत त्यांची थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे असं या निमित्ताने सांगावंसं वाटतं. पण आपण यावर अजून जरा सविस्तर चर्चा करणार आहोत आणि विद्यार्थ्यांमध्ये असणारी जी निराशावाद जो वाढत चाललाय, निराशेचं प्रमाण जे वाढत चाललंय, त्याच्यासाठी हे क्षेत्र किती कारणीभूत होत आहे यावर अजून चर्चा करणार आहोत सर. तत्पूर्वी प्रेक्षकांकडनं काही प्रश्न आलेला आहे, तिकडे जरा वळूयात. माझा प्रश्न आहे की ऑनलाईन मृत्यूपत्र म्हणजेच विल बनवता येते का आणि त्याचे कायदे काय आहेत? मग मृत्यूपत्राचं तुम्ही आता मगाशी बोललाच आहात, तर ह्याविषयी आपण काय माहिती देऊ शकतो? ऑनलाईन मृत्यूपत्र जसं मगाशी सांगितलं तर बनवता येते, पण तुमचं जे ऑनलाईन मृत्यूपत्र असतं त्याला तुमचं डिजिटल सिग्नेचर असणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे जो कायदा आहे त्याच्यामध्ये 2 विटनेस लागतात. तर मग त्या मृत्यूपत्राला 2 विटनेस असतील त्यांचे 2 डिजिटल सिग्नेचर पण गरजेचं आहे. कुठच्याही वकिलाकडे जाऊन करायचं असेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला ऑनलाईन मृत्यूपत्र जर तुम्हाला बनवायचं असेल तर 3 डिजिटल सिग्नेचर्स तुमचे त्याच्यावर असणं गरजेचं आहे. एक तुमचा जो कोणी बनवतोय तो, आणि बाकीचे 2 जी मंडळी असते विटनेस म्हणून तुम्हाला देतात त्या विटनेसचा त्या मृत्यूपत्रावरती डिजिटल सिग्नेचर लावणं गरजेचं आहे. मग ऑनलाईन मृत्यूपत्र हे एक लीगल डॉक्युमेंट ठरू शकतं. खरं आहे सर. त्यांकडनं पुन्हा काही प्रश्न आलेले आहेत, आपण बघूयात ती काय आहेत. माझा प्रश्न आहे की मी कोणाला इंटरनेटवरून दत्तक घेऊ शकते का? वेगळा प्रश्न आहे सर. मी इंटरनेटवरनं दत्तक घेऊ शकते का कोणाला? इंटरनेटवरून तुम्ही लग्न करू शकता का, प्रेम करू शकता का, मुलं होऊ शकता का, अशी प्रश्न आपले समाज जो इंटरनेट समाज असल्या कारणाने त्यांना विविध पॉसिबिलिटीज होऊ शकतात का ते विचारण्याचा सारखा प्रयत्न करत असतं आपल्याकडे. खरं. तर इंटरनेटवरनं तुम्ही दत्तक घेतलात तर तुम्हाला तो मूल आधी माहीत असायला पाहिजे. इंटरनेटवर दत्तक म्हणजे काय होणार, मुलगा तर तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून येणार नाही आहे. व्हर्च्युअल मुलगा हवा असेल तर ठीक आहे, पण जर तुम्हाला मुलगा किंवा मूल तुमचं जे काय घ्याल तुम्ही ते हाडामासाचंच असणार आहे, कारण ते तर तुम्हाला फिजिकलच घ्यावं लागणार आहे. पण त्याची जे काही कागदोपत्री तुम्हाला व्यवहार काही करायचा असेल त्याच्याबद्दल तर तो इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल सिग्नेचर वापरून तुम्ही ते डेफिनेटली करू शकता. आणि ते काय तुमच्या विरोधात तुमच्यासाठी जो काय ॲग्रीमेंट वगैरे असेल, पण ह्याचा खूप सारा प्रोसेस फिजिकल होतो. कागदपत्र सोडलं तर खूप सारा जो दत्तक ॲडॉप्शन ॲक्ट आहे आपला, इंडियन ॲडॉप्शन ॲक्ट, त्याच्यामध्ये जे काही खूप सारे त्याचा प्रोसेस लिहिलेला आहे तो फिजिकल आहे. तुम्हाला प्रात्यक्षिकपणे जाऊन करावं लागतं. भेट गाठ बघणं, फोटो बघणं, तुमचे अप्रुव्हल्स देणं वगैरे वगैरे हे तुमच्या इंटरनेटच्या माध्यमातून डेफिनेटली होऊ शकतात. खरं आहे सर. जसं तुम्ही हा आता एक कार्य सांगितलं की जे इंटरनेटच्या माध्यमातून होऊ शकतं. आता जर आपण पॉझिटिव्ह साईडकडे वळूयात सर, मला सांगा, सायबर क्षेत्रात जसा समाजावर काही वाईट परिणाम होतात तसे
समाजावर घडणारे खूप मोठ्या प्रमाणात चांगले परिणाम आहेत. जरा त्याच्याविषयी आम्हाला काही माहिती मिळू शकते का सर, की या सायबर क्षेत्राचे समाजामध्ये समाजा उपयोगी असे अनेक कार्य जे घडत आहेत त्यातले थोडक्यात काही आम्हाला त्याचा आढावा घेता येऊ शकतो का? या समाजामुळे एक गोष्ट झाली, हा जसा समाजामध्ये समाज एक दुसऱ्याच्या जवळ इतका कधीच नव्हता. पहिला आज तुम्हाला पहिलं पत्र पाठवायचं होतं तर 3 दिवस 4 दिवस वाट बघावी लागायची, मग आपल्याकडे कुरिअर आलं. आणि आता तुम्ही बघाल, तुम्हाला जर तुमच्या भावना आज जर तुम्हाला काही आल्यात आणि ते तुम्हाला आत्ताच कळवायच्या असतील तर हे सर्वात बेस्ट मीडियम आहे. खरं, तुम्ही आज काय खाताय, काय पिताय, तुमचा आज चेहरा कसा दिसतोय, हे फोटोग्राफ तुम्हाला पाठवायचे असतील तर ते लागलीच होतात. ई-कॉमर्सवरनं जे धंदा करण्यासाठी, तुमचा बिझनेस करण्यासाठी जे एकदम आसान झालं आहे साधन, म्हणजे जर तुम्ही काही आपल्याकडे जी आपल्या सखी आहेत ह्या काही घरगुती प्रोडक्ट्स बनवायच्या, तर हे तुम्ही फक्त तुमच्या मार्केटमध्ये जाऊन, आठवड्याच्या मार्केटमध्ये जाऊन तुम्हाला विकता यायचं. पण आज जर तुम्ही त्याचा फोटो काढून तुमच्या ई-कॉमर्सच्या वेबसाईटवर टाकलात तर तुमच्या कुठल्या तरी गावखेड्यातील तुमचं जे प्रोडक्ट, ती रेसिपी जगभराला कळू शकते. खरंच आहे सर, खूप पॉझिटिव्ह साईड आहे, खूप पॉझिटिव्ह असे कार्य आहेत जे आम्ही याच्या माध्यमातून घेऊ शकतो. एक आणखी इमोशनल मुद्दा माझ्या इथे मनात आला सर, की एखादे वृद्ध माता पिता आहेत आणि परदेशामध्ये जर त्यांचा मुलगा आहे तर आज ह्याच्या माध्यमातून ते चटकन त्याच्याशी संवाद साधू शकतात, त्यांना तो घरी असल्यासारखा भास होतो. हा पण एक खूप मोठा फायदा आहे. सर, प्रेक्षकांकडनं आपल्याला काही प्रश्न आहे, तो काय आहे तो जरा बघूयात. मी सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर बसते, म्हणजे मला मानसिक आजार होऊ शकतो का? काय आपण उत्तर देऊ शकतो सर या सखीला? तुम्ही मानसिक आजार काय होऊ शकतो तुम्हाला, जर तुम्ही दिवसभर त्याच्यावर बसाल तर डेफिनेट कुठलंही अति करणं हे पॉयझन असतं. मानसिक आजार तेव्हा तुम्हाला होईल जेव्हा तुम्ही त्या इंटरनेटवरच्या जे काही तुमच्या भावना आहेत तुम्ही नॉर्मल जीवनात घालाल. कारण इंटरनेटवरती कायम काही ना काहीतरी नवीन न्यूज, नवीन घटना घडत असतात आणि जर त्या तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एफेक्ट करत गेलात स्वतःला, बघा जर तुम्ही काहीच बघितलं नाही तुमचं मन एकदम एम्प्टी राहील. पण जर तुम्ही तुमच्या इंटरनेटवरती न्यूज चालू ठेवल्यात कंटिन्युअस, तुम्हाला सारख्या न्यूज येतील की कुठेतरी युद्ध झालं त्यात 20 लोक मेली, कुठेतरी ॲक्सिडेंट झालं त्यात बसमध्ये 60 लोक मेली, जे वाईट हे येतील, कुठे चांगले न्यूज येतील पण त्या न्यूज तुमच्या कामाच्या नसतील समजा, तर ह्या तुमचं मन सारखं विविध स्थितीत जात राहील. म्हणजे कधी खुशी तर कधी दुःख होत राहील तुम्हाला. जर समजा दुःखाचा सागर जास्त तुमच्या मनापर्यंत जात असेल तुम्ही जास्त दुःखी व्हाल. तर त्याच्यामुळे तुम्ही जेवढा वापर इंटरनेट, सायबर, मोबाईल फोन ह्यांचा वापर तेवढाच करा जितकी तुम्हाला गरज आहे, जी तुमच्या जीवनासाठी जितकी गरज आहे. त्याला आपल्या जीवनाचं एक अभिन्न अंग जेव्हा गरज नसते तेव्हा बनवू नका. खरं आहे सर. जाता जाता आम्हाला भारतातील सायबर कायद्यांविषयी काय माहिती देऊ शकता सर? कारण आता आपला हा शेवटचा भाग आहे. मागील 12 भागांपासून 12 एपिसोड्सपासून आपण आम्हाला याविषयी अवगत करत आहात, पण जाता जाता आमच्या प्रेक्षकांना एकंदरीतच भारतातील सायबर कायद्याविषयी काय माहिती द्याल? आपल्याकडे भारताचा जो कायदा आहे, माझ्या हिशोबाने, माझ्या प्रॅक्टिसच्या हिशोबाने मला नेहमीच वाटतं की माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 व त्याचं अमेंडमेंट जे झालं ते माहिती व तंत्रज्ञान अमेंडमेंट 2008 म्हणजे IT ॲक्ट 2000 हा जो आपला भारताचा कायदा आहे हा सक्षम आहे. ह्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे ह्याला दारोदारी नेणं आणि लोकांमध्ये ह्याची जनजागृती करणं एवढं मात्र आपल्याकडे राहिलेलं आहे. पण हा एक पूर्ण सक्षम, हा जगभरातला सक्षम कायदा असा आहे. ह्या कायद्यांमध्ये आपले 90 सेक्शन्स आहेत, 90 त्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत. ह्याच्यामध्ये सगळे क्राईम्स जे आज घडीला सायबर क्षेत्रात होतात ते व्यवस्थितपणे कव्हर झालेले आहेत. ह्याच्यामध्ये जी शिक्षा आहे ती 3 वर्षापर्यंतची किंवा 5 लाखापर्यंतचा दंड आहे. डेटाची चोरी, हॅकिंग करणं, ऑब्सिनिटी, बदनामी करणं, व्हायरस पसरवणं, कोणाला तरी संगणकाचा वापर करू न देणं, नंतर लहान मुलांची शोषण करणं, सायबर टेररिझमसारखा पण गुन्हा आपल्या भारताच्या सायबर कायद्यामध्ये आहे जो पूर्ण जगभरामध्ये कुठच्याच कायद्यात नाही आहे डिफाईन केलेला. म्हणजे असा हा सर्व सक्षम कायदा आपल्या भारतामध्ये आहे ज्याच्यामध्ये ह्या कायद्याच्या अंतर्गत वेगवेगळे रूल्स बनवले गेलेले आहेत. हे रूल्स जे आहेत हे जे कॉर्पोरेट क्षेत्र ज्याच्यामध्ये
संगणकाचा इन्फ्रास्ट्रक्चर वापरलं जातं त्याच्यासाठी अगदी सक्षम रूल्स आहेत. लोकांना ह्याची प्रचार होणं गरजेचं आहे आणि ह्या प्रचाराच्या माध्यमातून लोकांना कळलं की हा आपला कायदा आहे आणि ह्या कायद्यांबद्दल जे रूल्स आहेत ते पण पूर्णपणे सक्षम आहेत. तर विविध प्रकारचे हे सेक्शन आहेत. तुम्हाला आपल्याकडे विविध सायबर पोलीस स्टेशन्स पूर्ण भारतभर झालेले आहेत. सायबर सेल्स डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी आहेत. आपल्या पोलीस बांधवांचं कंटिन्युअसली ट्रेनिंग होत असतं. जजेस लोकांचं ट्रेनिंग होत असतं. वकिलांचं ट्रेनिंग होत असतं. आता आपण बघाल तर हा कायदा घरोघरी पोचत आहे. विविध लोकांचे विविध एफर्ट्स आहेत. जिकडे तिकडे ह्याच्यावरती व्याख्यानं होत असतात. आपल्याकडे देशाचा आपल्याकडे हा आपल्याला आशीर्वाद आहे की मुफ्त व्याख्यानं ह्याच्यावरती होत असतात. तर कृपया करून तुम्ही ते अटेंड करा आणि ह्या कायद्याबद्दल अजून माहिती घ्या. हा आमचा सगळा झालेला कार्यक्रम तुम्हाला यूट्यूबवरती youtube.com/cybercrimelawyer इकडे हे सगळे कार्यक्रम तुम्हाला जुने आमचे अवेलेबल आहेत. तुम्ही हे बघा, जरूर बघा आणि तुम्ही आपल्या ज्ञानामध्ये ह्याच्याबद्दल भर घाला. खरं आहे सर. सर मला आता फक्त एवढंच म्हणायचं आहे की जाता जाता आपण ह्या सगळ्या कायद्यांविषयी आणि माहिती दिलेलीच आहे. जाता जाता अगदी एका वाक्यामध्ये आम्हाला आपण तरुण पिढीला काहीतरी सांगावं या क्षेत्राच्या संदर्भामध्ये अशी इच्छा आहे. आपण तरुण पिढीला काय आव्हान कराल? खूप सारं इंटरनेट वापरा, खूप सारं सोशल नेटवर्किंग करा, पण भान असू द्या की इंटरनेट सोशल नेटवर्किंगच्या बरोबर तुमची फॅमिली पण आहे, तुमच्या हाडामासाचे मित्र पण आहेत आणि कायदा पण आहे. त्याच्यामुळे काही बेकायदेशीर करू नका आणि कायद्याच्या संलग्नित जे काय असेल त्याचा आनंद घ्या. हे सायबर क्षेत्र, सायबर समाज वाढतच जाणार आहे आणि ह्याचा आनंद जरूर घ्या. अगदी खरं आहे सर. आपण या मागील 13 एपिसोडमध्ये आम्हाला सायबर क्षेत्राविषयी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. या माहितीचा भविष्य काळामध्ये आम्ही नक्कीच लाभ उठवणार आहोत ही खात्री, ही आशा आमच्या मनामध्ये आहे. सर आपण आलात आणि या 13 भागांमध्ये आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.